विकसित भारत 2047 चा वाक्याचा अर्थ असा आहे की 2047 पर्यंत म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्याच्या 100 वर्षापर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याचे भारत सरकारने स्वप्न आहे. सामाजिक प्रगती प्रमुख उदाहरणे सर्व मुलामुलींना शिक्षण मिळणे, चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध असणे, लिंग जात किंवा धर्मावर आधारित भेदभाव कमी होणे, गरिबी कमी होणे आणि रोजगार वाढणे. आर्थिक वाढ. नरेंद्र मोदी सरकारने पंचवार्षिक नियोजन बंद करून नीती आयोगाची स्थापना केली आहे. विकासाच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ आणि विकास याचा समतोल साधण्याचे उद्दिष्ट आहे. अर्थव्यवस्थेची वाढ आणि विकास मोजण्यासाठी निकष ठरवण्यात आले, त्यामुळे देशाची आर्थिक प्रगतीला गती मिळेल. आर्थिक वाढ देशाला स्वावलंबी आणि समृद्धी अर्थव्यवस्थेत रूपांतरित करणे. पर्यावरणीय संस्था नैसर्गिक साधनांचे जनक, पाणी, हवा, माती व संपदा आणि जैवविविधता याचे संरक्षण करणे. प्रदूषण नियंत्रण, हवा, पाणी आणि भूमी प्रदूषण कमी करण्यासाठी उपयोजन करते. पूर्वीकर आणि कचरा व्यवस्थापन, कचरा कमी करणे, वस्तूचा पुनर्वापर करणे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे. नवीकरणीय ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यासारख्या नवीकरणीय ऊर्जे स्रोताला वापर पडतो. सुशासन म्हणजे अशी शासन प्रणाली जी पारदर्शक, जबाबदार, प्रतिसाद देणारी आणि कायद्याचे पालन करणारी असते. सुशासनाची प्रमुख वैशिष्ट्ये. सहभाग. सुशासनात समाजातील सर्व घटकांच्या, महिला, दुर्बळ घटकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. कायद्याचे राज्य, न्याय आणि निष्पक्ष कायदेशीर चौकट सर्वांसाठी सारखी लागू केली जाते. पारदर्शकता. शासनाचे निर्णय आणि कामकाजाची माहिती सदस्य उपलब्ध असते, ज्यामुळे लोकांना प्रशासनावर लक्ष ठेवता येते.